आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आहेत. शिंदेजी, खरं तर आपलं TV9 मध्ये स्वागत आहे. आज एपीएमसी बाजार समितीची सभापती व उपसभापतीची निवडणूक पार पडत आहे. आपण देखील या ठिकाणी सध्या आता उपस्थित झालेला आहेत. काय भावना? नाही, बाजार समितीची निवडणूक 1-1.5 वर्षापूर्वीच आम्ही राजीनामा चेअरमन व्हाईस चेअरमनचा घेतला होता आणि त्यावेळेला ती निवडणूक प्रक्रिया व्हावी अशी आमची मागणी सरकारकडे होती. पण काही कारणास्तव ती निवडणूक लांबली होती. कोर्टानं आदेश दिल्यानंतर ती तत्काळ घेण्याच्या संदर्भातला 15 दिवसाचा अल्टिमेटिव्ह दिला होता. त्यामुळे ती निवडणूक आता लगेच होते. आज 24 तारखेला निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि मला वाटतं की चेअरमन व्हाईस चेअरमन आज निवड होऊन जाईल. काय वाटतं यावेळी ते बिनविरोध होणार आहे, कसं काय? नाही, दरवेळेच्या प्रमाणेच ही वेळेला पण ती बिनविरोध होईल. आम्ही सर्व संचालक, कोण पक्ष वगैरे बाजूला ठेवून सगळेजण आम्ही एकत्रित काम करत असतो आणि एकत्रित काम करताना एकमताने निवडणूक करण्याच्या बाबतीत निर्णय घेतो. त्यामुळे चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक बिनविरोध होईल. खरं तर जे म्हणजे इच्छुक सदस्य आहेत त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची देखील भेट घेतलेली आहे. याकडे कसं पाहता? नाही, असं आहे की प्रत्येकाला आपली इच्छा व्यक्त करताना मी चेअरमन व्हावं, मी व्हाईस चेअरमन व्हावं म्हणून मनाची इच्छा असते. तो त्या नेत्यांना भेटत असतो आणि त्या नेत्यांना भेटल्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी बैठक बोलवली, त्यात गैर काही नाही. मला वाटतं की त्यामध्ये एक वाक्याने चर्चा करून निर्णय घ्यावा, असं त्याप्रमाणे निर्णय झालेला असेल. धन्यवाद. आपल्यासोबत हे होते राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे. ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध होईल अशी जी प्रतिक्रिया आहे ती शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी घराट, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.